नमस्कार मंडळी, आज बनवूयात उन्हाळी स्पेशल रेसिपी गुळांबा। कैरीची आंबट चव आणि गुळाचा गोडवा यांचं परफेक्ट मिश्रण म्हणजे पारंपरिक गुळांबा, जो आहे चविष्ट, पौष्टिक आणि वर्षभर टिकणारा घरगुती गोड पदार्थ। तर सर्वप्रथम आपण इथं कैऱ्या घेतल्या, त्या धुवून आणि पुसून घेतल्या। गुळांबा करायला एकदम हिरव्या कैऱ्या घ्यायच्या आहेत, पिवळ्या पडलेल्या घ्यायच्या नाहीत। मग आता त्याची साल काढून घ्यायची। साल काढताना पण पूर्ण काढायची, हिरवा भाग राहू द्यायचा नाही आणि पाठीमागचा चिकाचा जो भाग आहे तो काढून टाकायचा। नंतर सर्व कैऱ्या किसून घ्यायच्या। बरेच लोक फोडीचा गुळांबा करतात, पण किसून केलेला गुळांबा लवकर मुरतो। तर अशा पद्धतीने मी सर्व कैऱ्या किसून घेतल्या आहेत, तुम्ही इथे पाहू शकता। आता हा जो किस आहे त्याच्यामध्ये जे पाणी आहे ते आपण पिळून काढून घ्यायचे आणि किस बाजूला करायचा, पाणी बाजूला करायचं, म्हणजे गुळांबा आंबट नाही होणार। कैरीमध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती आपली वाढते आणि गुळामध्ये आयर्न असल्यामुळे हिमोग्लोबिन वाढते। तर गुळांबा एकदम पौष्टिक असा पारंपरिक पदार्थ आहे आणि प्रत्येकाने उन्हाळ्यात हा केलाच पाहिजे। आता गूळ किती घालायचा, गुळाचं प्रमाण किती घालू शकतो आपण ते आपण पाहू। तर सर्वप्रथम असं गूळ टेचून बारीक करून घेतला। किसलेली कैरी एका कुकरच्या भांड्यामध्ये काढली। जेवढा कैरीचा किस आहे तेवढाच गूळ घ्यायचा आहे आपल्याला। तर तुम्ही इथे पाहू शकता, एका कुकरच्या डब्यामध्ये मी कैरीचा किस काढून घेतला आहे आणि तेवढाच गूळ मी घेतलेला आहे। असं प्रमाण घेतलं तर गुळांबा एकदम परफेक्ट होतो। आता आपण गॅस ऑन करू आणि कढईमध्ये गूळ टाकून घेऊ। गूळ थोडासा वितळला की थोडं हलवून घ्यायचा आणि नंतर त्याच्यामध्ये लगेच कैरीचा किस टाकायचा। आता हे मिश्रण आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस मिडियम फ्लेमवर ठेवायचा। मग थोड्याच वेळात गूळ मेल्ट व्हायला सुरुवात होते आणि असं पातळ मिश्रण तयार होतं। कमीत कमी 10 मिनटं आपल्याला हे मिश्रण सतत हलवायचं आहे आणि गूळ पूर्ण वितळला की मग या मिश्रणावर आपण 15 मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचं। तर ह्या गुळाच्या पाण्यातच गुळांबा शिजू द्यायचा आहे चांगला। आता गॅस आपण स्लो करायचा एकदम। तर झाकण काढल्यानंतर पाणी पूर्ण आटलेलं दिसेल आपल्याला आणि नंतर मग आपण चेक करायचं की हे शिजलं की नाही शिजलं। थोडा वेळ स्लो फ्लेमवर असाच गुळांबा शिजू द्यायचा। तर गुळांबा व्यवस्थित शिजला आणि मिश्रण असं घट्टसर तयार झालं की मग गॅस बंद करायचा। मग गॅस बंद केल्यानंतर आपण त्याच्यावर टाकून घेऊ इलायची पूड आणि काळी मिरीची पावडर, म्हणजे तो वर्षभर टिकेल। तर आता ही कढई अशीच 2 तास ठेवून द्यायची आणि एकदम थंड झाल्यानंतर मगच तो बरणीमध्ये भरून घ्यायचा। तर असा हा गुळांबा आपण वर्षभर चपातीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकतो। तर गुळांबा हा नेहमी काचेच्या बरणीतच भरून ठेवायचा। जर तुम्ही प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये ठेवला तर तो खराब होतो, त्याला प्लॅस्टिकचा वास पण येतो। तर असा मी काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवला आहे। हा अजिबात खराब होत नाही, ह्या पद्धतीने करून बघा। रेसिपी आवडली असल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। थँक्यू। पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।